आहे बेअर्ड शेप. बेअर्ड शेपमध्ये आपण पहिल्यांदा विद्यार्थ्यांकडनं बेअर्डचा आकार कसा असतो याबद्दल आपण त्यांच्याकडनं आहे ना पेन्सिल आणि वहीवर आपण त्यांच्याकडनं आकार घेत असतो. त्यानंतर आपण क्लायंट कन्सल्टेशन करत असतो. क्लायंट कन्सल्टेशनमध्ये पहिले क्लायंटवर स्प्रे कसा मारायचा आणि क्लायंटला काय हवं काय नाही, त्याला बेडचा शेप कसा असावा याबद्दल आपण विद्यार्थ्यांना माहिती देतो. आता पहिल्यांदा आपण हे केल्यानंतर आपण मोबाईलमध्ये सर्च करायचं. मग सर्च केल्यानंतर मग बेड कशी हवी मग त्याप्रमाणे आपण आकार द्यायचा. आता हा केला आहे स्क्वेअर. तर स्क्वेअर करताना आपण काय केलं, त्या कल्ल्यापासून फक्त कॉर्नर टच केला, स्क्वेअर त्याला जोडून घेतला. तर दोन्ही बाजूनी तुम्हाला प्रॅक्टिस क्लिअर कट करायचं असेल तर आम्ही पावडर कटिंग करतो. पावडर कटिंग केल्यावर काय दिसतं का बेड आणि बेडचा शेप क्लिअर दिसून येतो. आपल्याला क्लिअर दिसतो, क्लायंटला पण क्लिअर दिसतो. क्लायंट सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट क्लायंटला समाधान होईल कसं